तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होत आहे आणि याच अनुषंगाने वणीगडावरून सप्तशृंगीच्या त्या ठिकाणून खरं तर महाप्रसाद आणि वस्त्र या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपल्यासोबत विश्वस्त आहेत। मला सांगा नेमकी काय परंपरा आहे आज वणीवरनं म्हणजे सप्तशृंगी गडावरनं तुम्ही महाप्रसाद आणि वस्त्र आणले? आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे विराजमान असलेली अष्टदश भुजा रूपातली सप्तशृंगी माता ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आहे आणि ह्या दैव्य उपक्रमासाठी जिथे लाखोची संख्या आळंदीवरनं पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि विश्वाच्या कल्याणाची अपेक्षा करते, त्या कल्याणाच्या अपेक्षाला प्रसादानातलं मागितलेल्या प्रार्थनेप्रमाणे मूर्तरूप यावं या अपेक्षेने कुलस्वामिनीचा कुलाचार म्हणून हा अष्टदश भुजा हातांचा स्पर्श केलेला कृपाशीर्वाद आम्ही घेऊन येतो आणि हा कृपाशीर्वाद देण्याच्या पद्धतीमध्ये दोन्ही विश्वस्त संस्था अतिशय सकारात्मकतेने या परंपरेला जोडण्याचा प्रयत्न करतात। खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी असेल किंवा नाथांची प्रेरणा असेल ज्यातनं वारकरी संप्रदायाचा उगम झाला निवृत्तीदादांच्या माध्यमातून, तर ह्या सर्व परंपरा एक आहेत। दैव आणि दैवी शक्ती एकत्र येतात तिथे विश्वाचे कल्याण होतं। अगदी त्याच रूपाने अनेक दैवी शक्तींचा कृपाशीर्वाद घेऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या कल्याणाची अपेक्षा व्यक्त केली आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी, ह्या आशीर्वाद त्याला मिळावा या दृष्टीने ही परंपरा पूर्वपार होती। मात्र दरम्यानच्या काळात खंडली होती। तदनंतर दोन्ही विश्वस्त संस्था एकत्र येऊन हा उपक्रम पुन्हा सुरू करून या विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना ते बळ मिळावं आणि या बळातनं विश्वाचं कल्याण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी ही परंपरा सुरू आहे। आज 16 प्रस्थान होतं, ही परंपरा कायमची आहे तुमची, पण किती वर्षाची सध्याची ही परंपरा आहे? मागील अनेक वर्षापासून खंडित झालेली प्रक्रिया मागील 11 वर्षापासून पूर्वज झाली। दोन्ही विश्वस्त संस्थेने सकारात्मकतेने घेतलं। मग संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील की या व्यतिरिक्त इतर संत साहित्यामध्ये कुलस्वामिनीबद्दल जे महत्त्व व्यक्त केलेलं आहे त्यात पुन्हा फलित व्हावं, ते पुन्हा एकदा कृपाशीर्वाद मिळावा आणि हा विश्वाच्या कल्याणाचा संकल्प पूर्ण व्हावा या दृष्टीने मागील 11 वर्षापासून पुनश्च ह्या प्रकृतीला ह्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यात आलेलं आहे। बरोबर, कित्येक वर्षाची जी परंपरा आहे त्या दृष्टिकोनातून खरं तर आज पालखी प्रस्थान सोहळा होतोय आणि पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सप्तशृंगी गडावरनं खरं तर हा जो वस्त्र असेल किंवा प्रसाद असेल तो या ठिकाणी खरं तर आणलेला आहे। आपल्यासोबत विश्वस्तच होत आहेत आळंदीचे। मला सांगा की काय नक्की वाटतं आज पालखीचं प्रस्थान होतंय, वस्त्र पण या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रसाद पण आलेला आहे? खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या कुलस्वामिनी सप्तशृंग माता यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि म्हणून आशीर्वादी महावस्त्र आणि प्रसाद त्या ठिकाणी आलेला आहे, त्याचा स्वीकार आम्ही करत आहोत आणि खऱ्या अर्थानं पालखीचं प्रस्थान जे आहे ते आशीर्वादानं एक व्यवस्थित व्हावं, त्याला कुठलंही विघ्न येऊ नये अशा प्रकारचा आशीर्वाद मातेकडून मिळत असतो आणि ही जी काही एक परंपरा आहे, उज्ज्वल अशी परंपरा आहे, ती अबाधित आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण मार्गक्रमण करत असतो। की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर सप्तशृंगी गडावरून जो महाप्रसाद आहे तो या ठिकाणी आलेला आहे, वस्त्र आलेला आहे, मात्र आळंदी देवस्थानाकडे जो स्वीकारला गेल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावरून सुशांत सामी, सुनील दिवे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।